नमस्कार मित्रांनो, आजपासून नवीन महिना लागलाय. आज 1 जून आणि लपंडावच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तर सखीकडे काहीच पैसे नसतात. सरकारने तिचं अकाउंट फ्रीज केलं असतं. त्यामुळे आता कान्हा मस्तपैकी डोकं लावतो आणि सखीला पैसे मिळवून देतो. आणि तिला समजत पण नाही की कान्हाने तिची मदत केली आहे. त्याचबरोबर कान्हा ठरवतो तो आता सखीची वाट लावणार आहे. असं का? कारण त्याला आता सखीला स्ट्रॉंग बनवायचंय आणि त्यासाठी कान्हाने आजपासून त्याचा प्लॅन सुरू पण केलाय. तर बघा कसं काय झालं ते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेटेस्ट एपिसोड तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो तर सखी कान्हाला म्हणत असते, खेळ हा खेळासारखाच खेळावा. त्यात जर जुगार आला पैसे इन्व्हॉल्व्ह झालेत. कान्हा म्हणतो, नाही सखी मॅडम, असं नसतं. पैसे इन्व्हॉल्व्ह असले तर उलट कोण जिंकेल कोण हारेल याची उत्सुकता असते, बस एवढंच. आणि जरा मज्जा येईल. त्यावर आता सखी म्हणते, बरोबर ना, काय ना, तुझी प्रत्येक गोष्ट पैशांपाशी येऊनच थांबते. पैशांशिवाय दुसरं काही सुचतच नसेल तुला, हो ना? त्यावर आता कान्हा म्हणतो, नो कमेंट्स. आणि तसे हा डाव मीन्स जिंकणार, तो हरायला तयार राहा. सखी म्हणते, 1 मिनिट, जिंकणार तर मीच, हे पैसे पण मीच घेऊन जाणार, बघच तू. आता कान्हा असं सखीकडे बघतो. आता कॅरमचा गेम सुरू होतो आणि गेम सुरू झाल्यावर कान्हा आता किरणला असा इशारा करतो. किरण आता लगेच जातो आणि सगळं त्याच्या फोन मध्ये रेकॉर्ड करत असतो. तर सखी खरं तर हा गेम एन्जॉय करत असते आणि थोड्या वेळसाठी का होईना ती तिचे सगळे दुःख विसरली असते. हे बघत राहा मित्रांनो, आता कान्हा मुद्दामच हरत असतो. सगळ्या बायका आता सखीला चीअर करतात आणि कान्हा आता असा स्वतःच्या चेहऱ्यावरचा हात ठेवतो आणि लपूनच सखीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहू लागतो. आणि बघा आता काय होतं. आता शेवटची गोटी असते आणि सखीला वाटत असतं की ती गोटी जावी, म्हणून सखी तिचे फिंगर्स क्रॉस करते. तर कान्हा सुद्धा आता स्वतःचे फिंगर्स क्रॉस करतो सखीसाठी. सखीची ती गोटी सुद्धा जाते आणि सखी जिंकून जाते. आता कान्हा असं दाखवतो की तो हरलाय, त्याचं कान्हाला दुःख झालंय. पण कान्हा खूपच खुश असतो, कारण हा सगळा प्लॅन कान्हाचा असतो. आता सखी खुश होते. सखी खूप उड्या मारते, शाडूला अशी हात धरून गोल गोल फिरवते आणि किरण सगळं त्याच्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो कान्हाने सांगितल्याप्रमाणे. आणि कान्हा सुद्धा आता सगळीकडे एकटक बघतो आणि सगळ्या बाया आता ताड्या वाजवतात सखीसाठी आणि चीअर करतात. कान्हा आता सगळं बघत असतो. होप्सो आता सखीला लवकरच समजावं की कान्हाचं तिच्यावर किती प्रेम आहे. पण बघा आता पुढे कान्हा काय करतो. आता सखी कान्हा जवळ अशीच चालत येते. कान्हा आता किरणकडे ते जिंकलेले पैसे मागतो आणि सखीने जिंकलेले पैसे कान्हा आता तिच्या हाती देतो आणि ताड्या वाजवतो. त्या चाळीतले सगळे सखीसाठी ताड्या वाजवतात. सखी आता त्या पैशांकडे अशी खूप इमोशनल होऊन बघते आणि म्हणते, म्हणजे ती तिच्या मनातच म्हणते, बाबा तुम्हाला सगळं कसं कळतं? सरकारने माझे सगळे अकाउंट फ्रीज केलेत आणि कान्हाने मला पैशांचं चॅलेंज दिलं आणि मी जिंकले सुद्धा. पैशांची खरंच गरज होती बाबा आणि पैसे मिळाले. तर सगळं आता सखी मनात म्हणते आणि देवाचे आभार मानते. तितक्यात काय होतं, साडीतला एक माणूस म्हणतो, एकदा जिंकली म्हणून काय झालं? सारखं सारखं काही तीच जिंकणार आहे का? आता सखी हसतेच आणि साडीतली एक बाई म्हणते, तेव्हाच तेव्हा बघू, चल आता घरी. तर सानप काका हसतात. तर त्यांची बायको म्हणते, तुम्ही काय दात काढताय, चला तुम्ही पण. ते आता सगळे हसतात आणि सगळे आपापल्या घरी जातात. तर तिथे फक्त आता कान्हा आणि किरण असतो. किरण आता कान्हाला म्हणतो, कबीर, मानलं तुला, म्हणजे तुला सखीने ज्याकडनं पैसे घ्यायला नकार दिला म्हणून तू अशा मार्गाने पैसे पोहोचवलेस तिच्यापर्यंत. त्यावर आता कान्हा म्हणतो, कसं आहे ना किरण, सखीला मी दुःखी नाही पाहू शकत. हा गेम खेळायला तिला पण जरा बरं वाटलं आणि पैसे मिळाले 4. आता फक्त मला एका व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा माज उतरवायचा आहे. तू रेकॉर्डिंग केलंयस ना किरण? किरण म्हणतो, हो. तर आता कान्हा म्हणतो, आता बघच, त्या सरकारला मी तिची जागा दाखवतो. आणि बघा आता कान्हा काय करतो. इथे आता सीन शिफ्ट होतो. परशु आणि मीनाक्षी खाली जमिनीवर बसले असतात आणि त्यांना चटणी आणि भाकर वाढल्या जाते. आणि हे सरकार मस्तपैकी डायनिंग वर बसून जेवत असते. ते फ्रुट्स वगैरे खाते. तितक्यात काय होतं, तिचा फोन वाजतो आणि या मनस्विनीच्या बाजूला वेदू पण असते. कान्हाने आता या मनस्विनीला तोच व्हिडिओ पाठवला असतो ज्यामध्ये आता सखी खूप खुश आहे आणि ती पैसे सुद्धा जिंकली आहे. आणि सरकार आता तो व्हिडिओ पाहू लागते आणि आता वेदू तर हे सगळं बघते आणि खूप आनंदी होते. बघा आता काय होतं, कान्हा व्हिडिओ पाठवतो आणि त्यानंतर कॉल सुद्धा करतो या मनस्विनीला आणि म्हणतो, बघितला का व्हिडिओ? आवडला नसणारच आहे म्हणा. तर मनस्विनीला खूप राग येत असतो. आता कान्हा म्हणतो तिकडनं, झालं, वाईट वाटतंय? अरे राग येतोय का? राग नाही येत असणारच म्हणा. मारावंसं वाटतंय का मला? हा, वाटत असणारच. पण कसं आहे ना, सरकार तुमच्याकडे सत्ता आहे आणि प्रॉपर्टी आहे, सखीची नोकर चाकर आहेत, बंगला आहे, पैसे असेलच, पण माझ्याकडे सखीचं स्माईल आहे. आता तुम्ही सांगा, आता आपल्यात सगळ्यात मोठा भिकारी कोण?
आता हे ऐकून मनस्विनीच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि मनस्विनी हातचा चम्मच फेकून देते आणि म्हणते तोंड बंद कर. त्यावर आता कान्हा म्हणतो तोंड तर मी बंद करणारच आहे, पण तुझं काय सखीचे सगळे बँक अकाउंट फ्रीज केलेत? हरकत नाही, ठीक आहे, पण मी सुद्धा कबीर आहे. सखीच्या आयुष्यातला ब्लँक चेक मी तिला कधीच कशाचीच कमी पडूच देणार नाहीये. तसे तुम्ही कितीही हेल्दी खा, त्याचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या अंगी काहीच लागणार नाहीये. हे ऐकून मनस्विनी रागातच फोन ठेवून देते आणि तिच्या मनात म्हणते बघूच आता सखीचं हसू किती दिवस टिकून राहता येते. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी त्या पैशांकडे बघत असते. देवाचे आभार मानते आणि म्हणते आज मला सगळ्या आशा परत मिळाल्यात. खरंच दिवस रियालिटी दाखवतो, पण रात्र ही स्वप्नांची असते. हेच खरंय. त्या कान्हामुळे सखीला एक आशा मिळाली आहे. तिथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा काय होतं. किरण कान्हाला म्हणतो आज तर जाम मजा आली. दिवसांनी इतका हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. आज काही सरकारला सुखाची झोप लागत नसते. आता तिला कळेल तिने सखीला घराबाहेर काढून किती मोठी चूक केली ते. कारण कान्हा तिला त्रासात बघू शकत नाही. उलट कबीर तिला जे हवं ते सगळं मिळून देईल. त्यावर आता बघा कान्हा काय म्हणतो. कान्हा किरणला म्हणतो चूक, तुझा गैरसमज होतोय. मी आता काही सखीचे लाड वगैरे करणार नाहीये आणि तिची मदतही करणार नाहीये. आता मी सखीची वाट लावणार. तर किरणला आश्चर्यच वाटतं. किरण म्हणतो काय, ते काय बोलतोयस तू? किरण आता हलक्यातच घेतो, पण कान्हा म्हणतो खरं बोलतोय मी. तर किरण म्हणतो काय, आताच तू सखीला पैसे जिंकून दिलेस आणि आताच असं बोलतोय की तिची वाट वगैरे लावणार? काय चाललंय डोक्यात? त्यावर आता कान्हा म्हणतो उद्या कळेल. उद्या जेव्हा सगळेच टॉयलेटच्या रांगेत उभे असतील तेव्हा कळेल. बघा आता पुढे कान्हा काय करतो. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि काय होतं, शाळेतली एक मुलगी सखी जवळ येते आणि म्हणते सखी ताई. त्यावर आता सखी म्हणते काय ग, इतक्या रात्री आलीस, झोपली नाहीस अजून? आता ही मुलगी म्हणते नाही ना ताई, मला तुझी हेल्प पाहिजे. ना माझं इंग्लिशचं होमवर्क राहिलंय, ते सबमिशन आहे आणि जर मी उद्या माझं होमवर्क सबमिट नाही केलं तर टीचर मला पनिशमेंट देईल. की म्हणते बाप रे, द्या सबमिशन आहे आणि तू आता आलीस काय गो ओवी, कधी दिलं होतं होमवर्क? आता ही ओवी म्हणते ते सगळं सोड ना ताई, आता प्लीज माझी हेल्प कर ना. सखी म्हणते ठीक आहे आता करते मी, पण हा याची सवय नको लावूस. नेक्स्ट टाइम तुझं होमवर्क तूच करायचं, तोही दिलेल्या वेळेत. आता ही ओवी हो प्रॉमिस असं म्हणते. आता सखी ओवीला विचारते काय होमवर्क आहे सांग. त्यावर आता ही ओवी सांगते मला ना एसेज लिहायचे. सखी म्हणते एसेज असे किती निबंध लिहायचे तुला? आता ही ओवी सहजच म्हणते 5. सखी म्हणते काय 5? तुला 5 निबंध लिहायचेत? काय गो ओवी बाळा, रात्रीचे 10 वाजलेत, तू संध्याकाळी का नाही आलीस माझ्याकडे? त्यावर आता ही ओवी म्हणते अगं ताई मी आली होती संध्याकाळी, तू घरीच नव्हती. मग मला कळलं तू कान्हा दादा सोबत कॅरम खेळत होतीस. आता सखी म्हणते अच्छा, म्हणजे आता मी कॅरम खेळत होती ही सुद्धा माझीच चूक आहे तर? त्यावर आता ओवी म्हणते प्लीज दीदी एसेस लिहूयात का? सखी म्हणते हो ना लिहूयात, आधी आईला जाऊन सांग एसेस लिहायचे आहेत किमान 2 तास तरी लागतीलच. आता ही जी ओवी आहे ही जांभूळ देण्याचं नाटक करते. सखी म्हणते आगाऊ जा पटकन. आता ही ओवी पडत जाते आणि बघा काय होतं. सखी आता तेच म्हणते आणि म्हणते कान्हा दादा बरोबर कॅरम खेळत होती म्हणे. एकदम सखीच्या लक्षात येतं. सखी म्हणते कान्हा नाही कबीर. हा त्या कबीरची मी आज चांगलीच वाट लावली, मज्जा चाली. आता सखी ते आठवून खुश होते. बघा आता कान्हाने काय जादू केली आहे. काल रडत बसणारी सखी आज एकदम बदलते, सगळं काही स्वतःहून करते. तर बघा आता कान्हाने त्याचा प्लॅन सुरू केलाय. इथे आता सीन शिफ्ट होतो, दुसरा दिवस असतो आणि सगळे आता टॉयलेटच्या रांगेत उभे झाले असतात. इथे आता कान्हा सुद्धा असतो. किरण कान्हाला म्हणतो माझा पेशन्स बघून हे उभा आहोत आपण, हे तरी बघ. काल म्हणत होतास ना तू की तुला उद्या कळेल, सांग ना लवकर कबीर. कान्हा म्हणतो अरे धीर धर रे थोडा. तितक्यात तिथे आता सखी आणि जानू सुद्धा येते आणि आता सखीला बघून लगेच बाया म्हणतात सखी जा तू आधी, तू काही नंबर लावत बसू नकोस. त्या परीची आई सुद्धा म्हणते हो थोडे दिवस सवय होईपर्यंत तू जा, आधी जा. सखी म्हणते ओके थँक्यू. सखी आता जाणार तितक्यात कान्हा सखीला थांबवतो आणि म्हणतो थांबा. काय सखी मॅडम मला ही लाईन दिसत नाहीये का? आम्ही काय सगळे मूर्ख आहोत? सकाळपासून आम्ही इथे लाईन मध्ये लागलो आहोत. ह्या बायका मूर्ख आहेत का? दिसत नाही का तुम्हाला? सगळे कामं टाकून इथे रांगेत लागलेत. कान्हा आता हे सगळं मुद्दामच करतो. कान्हा म्हणतो आणि तुम्ही काय मागून येणार आणि पहिला नंबर घेणार? नाही असं चालणार नाही. मला जर आधी जायचं तर मग आधी इथे यायचं. तर सखी कान्हाला म्हणते 1 मिनिट, हे सगळं बोलणार तू कोण? बायकांना काही त्रास नाही होत आहे, तुला काय प्रॉब्लेम? कान्हा म्हणतो हो आहे ना मला प्रॉब्लेम. काय हो ह्या साध्या भोड्या बिचारा बायका तुम्हाला काय बोलणार? म्हणतीलच जा. तुम्हाला काही लाज लज्जा शरम हया ह्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगायच्यात?
किरणच्या आता थोडं थोडं लक्षात येतं आणि किरण गाल्यातल्या गाल्यात हसू लागतो. पुढे आता कान्हा म्हणतो, त्यांची गडबड असेलच त्यांचा चेहरा सांगतोय असं कान्हा म्हणतो. आता सखीला म्हणतो तो, तुम्ही समजून घ्यायला हवंय ना, निदान जनाची नाही मनाची तरी बाळगा. त्यावर आता सानप काका म्हणतात, काय रे कान्हा काय बोलतोयस, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, जाऊ दे तिला. आणि आता सानप काकू पण म्हणतात, नाहीतर काय, अगं सखी याचा ऐकत बसू नकोस, असंच आहे तुला लेक्चर मारत बसेन, तू जा बाई. आता चाडीतले दुसरे काका पण म्हणतात, कान्हा काही असले नवीन रूल काढू नकोस. परीक्षा आई म्हणते, हो अगं तो गंमत करतोय ग सखी, जा तू जा, असं काही ऐकू नकोस. त्यावर आता कान्हा म्हणतो, एक मिनिट, गंमत फिम्मत करत नाहीये मी सिरियसली बोलतोय. नियम म्हणजे नियम, आज नियम पाळला गेला नाही तर उद्या मोडला जाणार. उद्या चिंकी येणार, मग पिंकी येणार, असं म्हणणार मला जायचंय, दुसरा म्हणणार मला जायचंय, मग तो मंग्या तर तिथेच. नाही असं चालणार नाही बाबा, नियम म्हणजे नियम. आता परिचय म्हणते, जाऊ दे उद्या ज्याला जायचंय ते, पण आता आज सखीच जाईल, संपला विषय. त्यावर आता कान्हा म्हणतो, नाही सखी कुठेही जाणार नाहीये, विषय तर आता सुरू झालाय. कान्हा एकदम फॉर्म मध्ये असतो, एकदम भांडायसाठी रेडी. सखी म्हणते, ठीक आहे जाऊ द्या, त्याच्याशी बोलण्यात काही पॉइंटच नाहीये. सखी आता कान्हाला म्हणते, तसंही मी वेट करणारच होते, माझा नंबर येईपर्यंत मी थांबणारच होते. कान्हा सखीला ऍटिट्यूड मध्येच म्हणतो, हा गुड, व्हेरी गुड, गो बॅक, असं म्हणत कान्हा त्याच्या जागेवर जातो आणि सखी आता रांगेत उभी राहते. कान्हा आता सखीकडे बघतो आणि सखीची मजा घेतो. सखीला पण आता कान्हाचा खूप राग आला असतो. सखीचा नंबर येतो आणि सखी कान्हाकडे बघते. कान्हा सुद्धा आता असा स्माइल करतो फेक. आता सखी तिचा नंबर असते ती जाते आणि मग सानप काका म्हणतात, कसा रे तू कान्हा, रे ती बिचारी इतक्या दुःखातून जाते म्हणून आम्ही तिची मदत करतोय, आणि तू. तर दुसरा माणूस साडीतला तो सुद्धा कान्हाला म्हणतो, तुझं हे वागणं आहे ना कधी कधी आम्हाला कळतच नाही. आणि सगळे आता कान्हालाच बोलू लागतात. कान्हा आता म्हणतो, काय मी वागतोय असं, आणि तुमचं काय चाललंय तुमचं सगळ्यांचं. सखी दुःखात आहे म्हणून तिचं इतकं सांत्वन करू नका, पुढे काय होईल तिला त्याची सवय होईल, मग ती स्ट्रॉंग कधी होणार. पण सगळ्यांनी हे नॉर्मल करायला हवं. पण साडीत आहोत की नाही, मग तुमच्यासारखं तिला असं स्ट्रॉंग कठोर बनवा. तिच्या अशा साध्या भोळ्या स्वभावामुळे सरकारने तिचा फायदा घेतलाय आणि ह्या अशा अवस्थेत तिला आणून ठेवलंय. हो, इथून पुढे आता मी हे खपवून घेणार नाहीये. कळतंय का तुम्हा सगळ्यांना मी काय म्हणतोय ते. सगळ्यांना पटत असतं कान्हाचं म्हणणं, सगळे मान डोलावतात. कान्हा म्हणतो, समजलं की देऊ अजून लेक्चर. त्यावर आता चंदू म्हणतो, बापरे लय लांबचा विचार करतोय हा. वर दुसरा माणूस म्हणतो, मग आहेच आपला कान्हा हुशार. सानप काका पण म्हणतात, कान्हा तुझं बरोबर आहे, तू म्हणतोय तसंच करायला पाहिजे. किरण सगळ्यांसमोरच म्हणतो कान्हाला, ते सगळं ठीक आहे कान्हा, पण अशाने सखी तुझाच राग करेन. त्याचं काय. कान्हा म्हणतो, असू दे, कधीतरी आज ना उद्या तिला कळेल की मी असं का वागतोय. पाठीमागचा हेतू काय होता. फक्त आता तुम्ही इतकंच लक्षात ठेवा, तिचे लाड करू नका. आता सखी हे ऐकून घेते. शेवटचं वाक्य. पुढे कान्हा म्हणतो, तिला आयतं काही देऊ नका, कळलं ना. आता सखीला असं वाटतं की कान्हा सगळ्यांच्या मनात भरून देतोय. सखी आता बाहेर येते आणि कान्हाला म्हणते, काय रे माझ्याविषयी बॅक बिचिंग करतोयस. गुड, तुझ्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार. तसंही आता मी बाहेर येताना ठरवूनच आले, आजपासून मी कोणाचीही मदत घेणार नाही. सखी आता सगळ्यांकडे बघते आणि म्हणते, माझं म्हणणं असं आहे, मला माहितीये सगळं तुम्ही माझ्या प्रेमापोटी करतात, पण आता मला कळून चुकलंय. प्रेम माणसाला कमकुवत आणि दुबळं बनवतो. हो, दुबळ्या माणसांना खूप इझिली फसवतात हुशार लोक. असं तर सखी कान्हाकडे बघत त्याला टोमणाच मारते. आणि सखी सगळ्यांसमोर कान्हाला म्हणते, एक तर माझ्या समोरच आहे आणि दुसरं म्हणजे सरकार. आता कान्हाचा प्लॅन सक्सेसफुल होतो, पण कान्हा सखीच्या नजरेत परत एकदा वाईट होतो. सखी म्हणते कान्हाला, आता एवढे अनुभव घेतल्यावरही मी दुबळीच राहील, जोर राहील असं वाटलं का तुला. पण आता तर मी स्ट्रॉंग होणार. सगळे जण स्माइल करतात. सखी तिथून निघून जाते आणि सगळे आता सेलिब्रेट करतात. कान्हा आता खूपच खुश होतो आणि सानप मामा आता कान्हाला उचलणार असतात. कान्हा म्हणतो, हो काका नको तिथे जोर लावू नका, तुमचा नंबर यायला अजून वेळ आहे. तर कान्हा असा जोक मारतो आणि सगळे हसू लागतात. हे बघा आता काय होतं. कालपर्यंत रडत बसणारी सखी आज स्वतः सगळं काम करू लागते. सखी आता स्वयंपाक करत असते. दाभाडे मावशी जानू दोघी तिथे बसले असतात आणि सगळं बघतात. आता हळूच आवाजात मावशी म्हणतात जानूला, चमत्कार. आता जानू म्हणते, नाही जादू आहे जादू, ती पण कबीरची. आता सखीने सगळा स्वयंपाक करून ठेवला असतो आणि खूप उत्साही असते सखी. सखी म्हणते, पोळ्या करून झाले, भाजीची तयारी करते, भात तर शिजतच आलाय, पापड पण करते. वर आता मावशी खूप खुश होतात आणि म्हणतात, हो हो किती उत्साह तो. जरा श्वास घे. सखी तुझ्यातला हा बदल मला आवडतोय, अचानक आज वेगळीच वाटायला लागली आहेस. इतक्यात आता काय होतं, कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येतो. सखी म्हणते, ओवीच्या रडण्याचा आवाज आहे का. सखी आता पटकन गॅस बंद करते आणि पाहायला जाते. आता ही ओवी जी आहे ती रडत असते. सखी विचारते, काय झालं. आता ही ओवी सांगते, सखी ताई
पण काल 5 एसे लिहिले होते ना? तर माहितीये का माझ्या मैत्रिणीने काय केलं? समोरचं पहिलं पान फाडलं, माझी बुक घेतली आणि स्वतःचं नाव लिहिलं. आणि मग टीचरांनी तिला शाबासकी केली आणि मला मारलं. तर ओवीच्या हाताला लागलं असतं. तर सखी म्हणते, जानू पटकन बर्फ घेऊन ये. जानू आता बर्फ आणून देते सखीला. सखी आता ओवीच्या हाताला बर्फ वगैरे लावते. सखी विचारते, आता बरं वाटतंय का? ओवी म्हणते, वाटतंय, पण उद्यापासून मी शाळेत नाही जाणार. आता सखी बघा काय म्हणते. सखी म्हणते, काय ग, शाळेत नाही जाणार म्हणजे? मग काय असं घरी बसून रडत बसशील? यावर ओवी म्हणते, नाहीतर काय, तिने माझा अभ्यास तोडला, सगळं फाडलं आणि मी तिला काही बोलू पण नाही शकत. यावर आता सखी म्हणते, अगं बाळा, तिने तुझा अभ्यास चोरला, तुझी मेहनत तर नाही चोरली ना? मला सांग, तू तुझा अभ्यास तुझ्या बुद्धीने केला ना? मग ती तुझी बुद्धी चोरू शकेल का? आता त्यावर ओवी म्हणते, नाही. बघा आता सखी कसं छान समजावून सांगते ओवीला. सखी म्हणते, या सगळ्यांमुळे तुझं नुकसान होईल, तू शाळेत नाही गेलीस तर. तिचं नाही होणार. तर ओवी म्हणते, सखी ताई, पण तिला पनिशमेंट मिळायला पाहिजे. मला मिळाली, चूक तिची होती ना, त्याची शिक्षा मला का? तर सखी म्हणते, अगं बाळा, असं होतं कधी कधी. जी माणसं चुकतात ना, पण त्यांना शिक्षा नक्कीच मिळते एक दिवस. दाभाडे मावशी आणि जानू सगळं ऐकत असतात. पुढे आता सखी म्हणते, हा कधी कधी उशीर होतो, पण आता तुझ्या मैत्रिणीने असं सगळं केलंय, टीचरला कळल्यावर तिलाही फटकेच मिळतील. सो बघच तू, तिलाही शिक्षा नक्कीच मिळेल. ओवी आता विचारते, टीचरला कसं कळणार? पण सखी म्हणते, अगं कळणार, कारण हेच सत्य आहे आणि सत्य जास्त वेळ लपून राहत नाही, कधी ना कधी ते बाहेर येतच. बघा आता पुढे सखी म्हणते, ओवी बाळा, सध्या तू शाळेत आहेस, मोठी होशील, या जगाच्या बाहेर पडशील, तेव्हा तुला कळेल की कशा प्रकारची माणसं असतात. माणसं जी तुझ्या जवळची असतील, तू खूप जीव लावशील त्यांना, तुला तीच माणसं फसवतील, तुझा विश्वासघात करतील. काय अशा वेळी सुद्धा तू काय रडत बसणार आहेस का? नाही ना? अशा वेळी शत्रूला हरवायचं असतं, शहाणं व्हायचं असतं आणि सगळ्यात आधी स्वतःला दोष देणं बंद करायचं असतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, दुसरं कोणीच नाही येणार तुमच्यासाठी उभं राहायला, तुम्हालाच उभं राहावं लागतं स्वतःसाठी. तुला पटतंय ना? ओवी म्हणते, हो सखीदी, पटलं. जानू आणि मावशी एकमेकींकडे पाहू लागतात आता आणि ओवी म्हणते, बघ सखीदी, आता 2 दिवसांनी एक्झाम आहे. तिने माझं होमवर्क जरी कॉपी केलं तर एक्झाम मध्ये सगळं समजेल, तिला एक्झाम मध्ये काहीच येणार नाही. सखी आता खुश होते आणि म्हणते, एक्झॅक्टली, हेच तर सांगत होते. आता जेव्हा रिझल्ट लागेल ना, तेव्हा ती एक्झाम मध्ये फेल होईलच, पण तुझी मैत्रीण म्हणून सुद्धा ती फेल होईल. ओवी आता सखीला हक करते आणि म्हणते, थँक्यू सखी ताई. आणि ओवी तिथून आता धावत निघून जाते. त्यावर आता मावशी विचारतात सखीला, काय ग सखी, तू ओवीला समजावून सांगताना स्वतःला समजावत होतीस का? सखी आता काही उत्तर देत नाही. न बोलताच ती आतमध्ये निघून जाते. मावशी आता परत प्रश्न विचारणार आहे, बघत राहा. इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा आता ऑफिस मध्ये असतो त्याच्या आणि एकदम त्याने सिंपल शर्ट घातलं असतं पहिल्यांदाच त्या ऑफिस मध्ये. कान्हा आता फोन करून चहासाठी विचारतो. म्हणतो, काय वेळचा मी चहा मागवला, आला नाही अजून? अच्छा, वेळ लागणार आहे का? बरं बरं, असं म्हणत कान्हा फोन ठेवतो. तर बघा आता काय होतं, ते आता स्वतः कान्हाची आई येते. कान्हासाठी त्यांनी डबा आणला असतो आणि चहा सुद्धा. आता कान्हा त्याच्या कामात इतका बिझी असतो की त्याला माहीतच नाही पडत की त्याची आई आली आहे. कान्हा आता थँक्यू दादा असंच म्हणतो त्याच्या आईला. कान्हा आता चहा वगैरे पितो आणि म्हणतो, आहा, मला चहा झालाय, चहा माझ्या आईनेच बनवलाय असंच वाटलं. आता अपर्णा गपचूप मज्जा बघत असते कान्हाची. आता कान्हा म्हणतो, आल्याची चव परफेक्ट उतरली. तर आता हसतच अपर्णा म्हणते, चहा तुझ्या आईनेच बनवलाय. हे ऐकून आता कान्हा एकदम आश्चर्याने बघतो तर समोर त्याची आई असते. कान्हा खूप खुश होतो. आता आईला हक करतो आणि म्हणतो, काय करतेस तू इथे, कशी आलीस? बरं अपर्णा म्हणते, कशी आली म्हणजे काय, जसा मुलगा तशी आई, मी अगदी तुझ्यावरच गेले. कारण तू घरातून गेला, मला म्हणाला की मी दूर जातोय, पण कुठे काय काहीच सांगितलं नाही. काय आई आहे ना मी तुझी, माझं चित्त थाऱ्यावर राहील का? झाले, तुला सांगून हे कायच उपयोग, तुला काय कळेल, जेव्हा तुला मुलं होतील, ते तुला न सांगता ती घराबाहेर जातील तेव्हा कळेल तुला. प्रत्येक आई वडिलांचा डायलॉग असतो, हो ना. आता इथे काय होतं, कान्हा म्हणतो, गाई कुठच्या कुठे नेतेस तू? अपर्णा म्हणते, बरं नाही नेत, पण मला सांग कुठे राहतोस? कान्हा सांगतो, तुझ्या सुने बरोबर, म्हणजे सखी बरोबर. ऐकून आता अपर्णा खुश होते. कान्हा म्हणतो, म्हणूनच असं कान्हा बनून फिरतोय मी तिच्यासाठी. अपर्णा म्हणते, छान छान. काय रे, तुमच्यातलं भांडण मिटलं का? कान्हा म्हणतो, अजून तरी नाही. ठीक आहे, सगळं ठीक होईल. अपर्णा आता हात जोडते आणि म्हणते, देवा काहीतरी चमत्कार करा आणि माझ्या कान्हा आणि सखीला एकत्र आणा. असं काहीतरी करा की सखी स्वतःहून येऊन मला भेटेन. कान्हा आता हसतो आणि म्हणतो, आई हे कसं होईल, सखी कशी काय स्वतःहून येईल आणि तुला भेटेल? अपर्णा म्हणते, नाही नाही, भेटेन, नक्की भेटेल. माझी इच्छाशक्ती खूप तीव्र आहे. साईबाबांना मी सांगितलं तर तेच बघून घेतील हे. कान्हा म्हणतो, ते होईल नंतर, पण तू ये इकडे. आणि कान्हा त्याच्या खुर्चीवर आता त्याच्या आईला बसवतो. अपर्णा म्हणते, अरे बाळा, ही तर तुझी खुर्ची आहे, मी कसं बसू? कान्हा म्हणतो, माझी?
माझी खुर्ची काय माझी खुर्ची, सगळं तुझं आहे. खुर्चीचं काय घेऊन बसलीस? तूच मला लायक बनवलंस इथपर्यंत पोहोचवायला. तर तूच माझी आई आणि तूच माझी बॉस. अपर्णा आता कान्हाला म्हणते, आज तुझे बाबा असते तर त्यांना किती आनंद झाला असता तुला असं बघून. तर कान्हा विचारतो, बरं आई मा कशा आहेत? त्यावर अपर्णा सांगते, बऱ्या आहेत त्या, पण तू घरी नसतोस म्हणून हल्ली गप्प असतात, जास्त बोलत नाही. तसं दिवसभर त्या घरीच असतात, पण हो सकाळी काही तास बाहेर जातातच. कान्हा विचारतो, कुठे जातात? अपर्णा सांगते, माहिती नाही रे, मला काही ते सांगत नाही आणि मी त्यांना विचारत नाही. कान्हाला जरा विचार येतो. कान्हा मनात म्हणतो, असं काय आहे? माझ्या डोक्यात काय शिजत असेल? माझं नवीन प्रोजेक्टचं प्लॅनिंग सुरू आहे की सरकार विरोधात कट रस्त्यात. होप्स आपल्याला लवकरच कळेल. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि मस्तपैकी सखी, मावशी आणि जानू एकत्र जेवू लागतात. तर सखीने मस्त जेवण बनवलं असतं. आता मावशी म्हणतात, छान झालाय सखी स्वयंपाक. जानू म्हणते, हो ना, सखीच्या हातात जादू आहे जादू. त्यावर आता मावशी परत विचारतात, सखी माझ्या प्रश्नांचं उत्तर नाही दिलंस. ओवीला समजावत असताना तू स्वतःला समजावत होतीस का? सखी आता उत्तर देते आणि म्हणते, हो मावशी, आता मला जाग आलीये असं समजा मावशी. असं वाटायचं सगळं जग सुंदर आहे, सगळी माणसं चांगली आहेत, पण मी फसली, माती खाल्ली. त्यामुळे असं आता स्वतःला वारंवार समजवावं लागतं. वर मावशी म्हणतात, पण तुला चूक सुधरवायची नाही वाटली का सरकारला शिक्षा करून? सखी म्हणते, हो, पण मी सरकारला कशी शिक्षा करणार? ती बाई तर फक्त एका मागोमाग एक अटॅक करतेय. माझे बँकेचे अकाउंट फ्रीज केलेत. तिच्याशी लढायचं म्हणजे कायदेशीर लढाई करावी लागेल. साठी वकिलांची सोबत लागेल. त्यांच्या फीस साठी मी पैसे कुठून आणू? त्यावर जानू म्हणते, खरंय, लढायला तर पाहिजेच. सखी म्हणते, काल मी जिंकले काही पैसे कॅरमच्या डावात, पण इतके पुरेसे नाहीत. त्यामुळे आता सखी ठरवते की ती जॉब करणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि उद्याच्या भागात फायनली आपण तो सीन पाहणार आहोत, जेव्हा सखी बंगल्यावर जाऊन सरकारला चांगलं सुनावते. त्यानंतर ती त्याच दिवशी कान्हाच्या कंपनीमध्ये जाते इंटरव्ह्यू द्यायला, पण तिला हे माहितीच नसतं की तिथला बॉस कान्हा आहे. इथेच आता कालिंदी सुद्धा जॉब करणार आहे. तर बघूया मित्रांनो, समोर आणखी काय ट्विस्ट येणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.